वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा। तर आज मला बाहेर जायचं आहे आणि आज शुक्रवार आहे। शिवांशला सुद्धा खूप बरं नाहीये, ताप आलेला आहे, सर्दी सुद्धा वाटत आहे फार, त्यामुळे म्हटलं मग त्याला स्कूलला मी आज पाठवलेलं नाहीये। तर घरामध्ये आता तुम्ही पसारा बघू शकता, तितकं सगळं पसारा झालेला आहे। हॉलमध्ये सुद्धा खूप पसारा झालेला आहे। तर बघा, तर सगळं घरामध्ये पसारा झालेला आहे। आणि कसं आहे ना, बाहेर जायचं असलं की आपल्याला घर आवरल्याशिवाय बाहेर जायला बिलकुल आवडत नाही। आणि आता इथे मी पाणी तापवलेलं होतं, तर पाणी का तापवलं ते सांगते पुढे। टॉवेल भिजवायचे होते मला, त्यासाठी मला गरम पाणी पाहिजे होतं। तर गरम पाण्यामध्ये टॉवेल भिजवायचे होते, खूप खराब झालेले होते टॉवेल्स। आणि डेटॉल सुद्धा आणलेले आहेत, तर डेटॉलने कसं कपडे लवकर क्लीन होतात, त्यामुळे मग असं। तर चला आता कपडे भिजवून घेते। आता बाथरूम मध्ये आलेली आहे आणि बाथरूम मध्ये आल्यानंतर बघा, तिथे जे पाणी तापवलं होतं ना, तर पाणी तापवून मग ते गरम पाणी मला रुमाला भिजवायचे होते। तर रुमाला खूप खराब झालेले होते, तर म्हटलं डेटॉलने छान धुवून घेऊया। तर कोमट पाणी करून मस्त लगेच भिजल्या पण जातात आणि सगळा मळ जो असतो लगेचच निघून जातो। तर छान आता कपडे निरमा पावडरमध्ये भिजत घातले, तोपर्यंत माझे सगळे बाकीचे जे काम आहे घरातले ते करायचे होते। आणि आम्हाला बाहेर जायचं होतं आज, म्हणजे आज मला बाहेर जायचं, त्यामुळे म्हटलं घरातले हे सगळं काम झाल्याशिवाय तर आपल्याला बायकांना घराच्या बाहेर निघायला तर आवडत नाही। तर बघ आता मला पण नाही आवडत तसं, तर म्हटलं सगळं घरातलं आता आवरून घेऊया आणि मगच आपण घराच्या बाहेर जायचं। तर घराच्या बाहेर जायच्या अगोदर असं घर सगळं कसं क्लीन करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा, आता छान कपडे भिजत घातलेले आहे गरम पाण्यामध्ये, 1-2 तास चांगले भिजले की मग पटापट मला कपडे सुद्धा धुता येतील। आणि ऊन सुद्धा बाहेर आता कडक पडले, तर लवकर कपडे सुकतात देखील आता। तर बघा आता इथे त्यानंतर मग कपडे भिजवल्यानंतर छान असा चेहरा वॉश करून घेतला। तर चेहरा थोडासा कसं, रात्रीचा मी क्रीम लावत असते, तर पिंपलसाठी ज्या क्रीम लावते तर सकाळी छान असा चेहरा एकदा फेसवॉशने क्लीन करून घेते, म्हणजे त्याच्यापुढे काम करायला नाही तर मग जितकं काम करायचं घरामध्ये ते सगळं त्यावरती अजून डस्ट बसलेलं असते चेहऱ्यावरती, त्याच्याने अजून पिंपल्स येतात। त्यामुळे म्हटलं छान चेहरा वॉश करून घेऊया। त्यानंतर किचनमध्ये आले, सगळ्यात आधी किचनमध्ये आल्यानंतर मस्त चेहरा धुवून घेतला, स्वच्छ अशी फ्रेश झाली। आणि म्हटलं आता गरम कोमट पाणी पिऊन घेऊया। कोमट पाणी तर पिते कधी कधी, पण आता मी उठल्यापासून पाणी प्यायचं सुद्धा लक्षात राहत नाही, आणि उठल्या अगोदर पाणीच प्यायचं असतं असं म्हणतात। तर सगळ्यात आधी बघा आता छान ते पाणी पिऊन घेतलं आणि म्हटलं चहा वगैरे बनवून घेऊया, आणि शिवांशला पण दूध द्यायचं होतं। तर एकदा किचनचं जर आवरलं ना, तर बाकीचं आंघोळ म्हणा किंवा काही घरातलं क्लिनिंग म्हणा सगळं होऊन जातं। तर बघा आता इथे एकीकडे छान असं पाणी वगैरे मस्त पिऊन घेतलं। आणि आता हे जे चहाचं भांडं होतं, सकाळी एकदा चहा बनवून झालेला होता, तर आता त्याच भांड्यामध्ये परत एकदा चहा बनवून घेते। जास्त भांडेसुद्धा काढायचे नव्हते मला, थोडं काम पटपट करायचं होतं। तर बघा आता इथे एकीकडे छान आता दुधाचा चहा बनवणार आहे। तर दुधाचा चहा मी रोज बनवत असते, तर दूध पण एकीकडे गरम करायला ठेवलं आणि एकीकडे चहा ठेवणार होते। तर चहा पावडर जेव्हा घेतली तर चहा पावडर टाकली, पण मग साखर संपलेली होती, म्हणजे दुसऱ्या डब्यामध्ये होती, थोडी मी डब्यात काढून ठेवते। तर साखर वगैरे काढून घेतली आणि आता किराणा तर करायचा आहेच, तर म्हटलं चला आता चहा वगैरे छान बनवूया। चहा वगैरे बिस्किट वगैरे खाल्लं की म्हणजे काम करायला मला एनर्जीसुद्धा येते आणि खूप छान असं काम करायला सुचतं देखील आणि लवकर झटपटसुद्धा काम होतं। तर थोडंसं उठल्या पोट जर भरलेलं असलं ना, नाश्ता वगैरे झालेला असला ना, तर मग अगदी अशक्तपणासुद्धा येत नाही, आणि घरामध्ये इतका अशक्तपणा येतो ना, आणि काही सुचतसुद्धा नाही। त्यामुळे म्हटलं सगळ्यात आधी चहा वगैरे पिऊन घेऊया। थोडंसं फार पोटात वगैरे काही गेलं ना, तर काम करायला पटपट जमतं। तर बघा दूध पण छान गरम करून घेतलेलं होतं, तर त्याचं चाललं होतं की मला थोडा चहा पण द्या आज। थोडासा दुधामध्ये चहा दिलेला होता शिवांशला, तर तेवढ्याच निमित्ताने तो आधी पण लागलेला असतं, त्यामुळे। त्यानंतर दूध खूप गरम झालेलं होतं, तर थंड करायला पाण्यामध्ये ठेवलं। खूप गरम होतं, त्यामुळे म्हटलं चला आता थंड पाण्यात ठेवूया, झटपट गार होईल।
तर एकीकडे शिवांशचं पण आता दूध पिऊन झालेलं होतं आणि जी भांडी होती ती सकाळपासूनची जी म्हणजे काल रात्रीपासूनची जी सुकलेली भांडी होती ना जाळीमध्ये, ती पण छान अशी लगेच लावून दिलं. कारण किचन ओट्यावर कसं आहे ना, जायचं बाहेर म्हटलं की घरामध्ये सगळं आवरल्याशिवाय आणि किचन ओट्यावरचं सगळं क्लीन केल्याशिवाय आवडतच नाही मला. तर चला भांडीसुद्धा लावून घेते, कारण किचन ओटा असा मोकळा चांगला वाटतो. सगळी भांडी जागच्या जागेवर ठेवत होती. तर शिवांशचं पण एकीकडे चाललं होतं की मी पण तुझी हेल्प करतो. तर म्हटलं ठीक आहे कर. भांडे थोडी थोडी तुम्हाला देऊ लागत होता. तर चला एकीकडे छान भांडे पटपट लावून घेते. तर बघा आता भांडे तर लावून झालेले होते. ग्लास शिवांशला सांगितलं की तू माझी हेल्प कर. तर त्याला त्यामध्ये बिझी केलेलं होतं. तर ग्लास त्याला म्हटलं मांडणीमध्ये ग्लास लावून घे तू. तर चाललं होतं त्याचं एकीकडे ग्लास लावण्याचं काम. त्यानंतर भांडे सगळे लावून झालेले होते. चमचा वगैरे जे होते ना, तर शिवांशचं चाललं होतं की मला पण काहीतरी काम सांग. तर म्हटलं चमचे वगैरे तू ठेव. चमचे ठेवले, सगळे भांडे जिथल्या जिथं ठेवले. टिफिन त्याचा जो जिथे ठेवतो तिथे ठेवला. त्यानंतर मग जी भांडी होती चहाची आणि जी काही 1-2 भांडी होती ना, ती सगळी भांडी आत्ता धुवून घेतली. किचन काउंटर एकदा क्लीन केलं ना, तर किचनमध्ये आता स्वयंपाक तर मला बनवायचा नव्हता, कारण मी मम्मीकडे चाललेली होती. तर मम्मीकडेच मी आता जेवण वगैरे तिकडेच करणार होती. कारण जेवण वगैरे करायचं म्हटलं की दोन जणांसाठी परत स्वयंपाक बनवा, सगळं बनवून मग निघायचं म्हटलं की 4 ते 5 वाजून जातात. मग खूप आळस आणि कंटाळा यायला लागतो. त्यामुळे म्हटलं मम्मीकडे गेल्यावरच जेवण करूया आणि सगळे घरातलं आवरूनच जायचं होतं. तर बोलता बोलता सगळी जितकी भांडी होती चहाची सगळी घासून घेतली आणि किचन काउंटर देखील छान पुसून घेतला. गॅस ओटा काही इतका खराब नव्हता, तरी मी असं रोजच्या रोज पुसून घेत असते, म्हणजे कसं झुरळ वगैरे येत नाहीत वासाने वगैरे. तर आता गॅस ओटासुद्धा छान माझा पुसून झालेला होता. थोडंफार जे साईडला काही सांडलेलं होतं ते पण छान पुसून घेते आणि आता किचन काउंटर अगदी क्लीन झालेलं होतं. तर किचनमधलं सगळं आवरून झालं. किचन अगदी क्लीन झालेलं आहे. आता किचनमध्ये सारखं जायचं काम नव्हतं. आणि त्यानंतर आता बघा पुढचं म्हणजे जे अंथरुणावरती शिवांश आता खेळत होता. शिवांशचं चाललं होतं की थोडा वेळ मला खेळू दे. तर बघा तुम्ही बघू शकतात कसं नाटक करत होता. तर प्रत्येक अंथरूण उचलताना नाटक चालू होतं. तर सगळं अंथरूण वगैरे त्याला मी जेव्हा बोलली की आजीकडे जायचं, तेव्हा तो थोडंफार ऐकायला लागला, कारण आजीकडे जायचं म्हटलं की खूप खुश होतो तो. तर बघा आता छान आता इथे सगळं अंथरूण वगैरे उचलून घेतलं आणि त्याचं चाललं होतं की हेल्प करतो मी आज त्याचा खूप मूड होता काम करायचा. तर म्हटलं ठीक आहे, तुम्हाला सगळं जे मी तुला काम सांगेल तू मग मला करू लाग. तर बघा आता एकीकडे छान सोफा वगैरे आवरून घ्यायचा होता. सोफा वगैरे आवरताना त्याला म्हटलं की तुम्हाला एक उषा वगैरे दे, मी कुशन्स वगैरे छान इथे ठेवते, ऑर्गनाईज करते. आणि चार्जर वगैरे बघू शकतात सगळं इकडे अस्तव्यस्त झालेलं होतं आणि सकाळी हे काम मला करायचंच असतं. आणि आता तर मी घरामध्ये राहणार नाही, तर सगळं जिथले तिथेच असेल. लहान मुलं घरात असले की सगळं खराब करतात आणि इकडे तिकडे सगळं मेसी वगैरे झालेलं असतं. तर बघा सोफा वगैरे क्लीन करून घेतला आणि या साईडचे जे चेअर्स आहेत सोफ्याच्या त्यासुद्धा छान आवरून घेतल्या. अंथरूणसुद्धा ठेवून झालेलं आहे. आणि आता घरामध्ये मी 1 ते 2 दिवस नसणार आहे, त्यामुळे घर अगदी चकाचक आणि क्लीन राहणार आहेत. कारण मिस्टर जॉबला जातील आणि घरी कोणीच नसतं, त्यामुळे अगदी स्वच्छ आणि टापटीप घर ठेवलं जातं. तर बघा आता छान आता सगळं आवरून झालं आणि आता शिवांशला म्हटलं चल ड्रेस घालून घे. त्याला सर्दी ताप होता, त्यामुळे त्याला काही आंघोळ घातलेली नाही आहेत, हातपाय धुवून घेतलेले आहे. आणि छान असं म्हटलं थोडा मेकअप वगैरे पावडर वगैरे लावून देते. ड्रेस वगैरे घातला, पावडर वगैरे छान चेहरा वगैरे धुवून पावडर वगैरे केलं त्याचं. आणि त्याला म्हटलं तू थोडा वेळ खेळ माझी आंघोळ वगैरे होईपर्यंत. तर आता एकीकडे शिवांशला त्याचं सगळं आवरून दिलेलं आहे. तो खेळत होता एकीकडे. तर म्हटलं चला आता कपडे वगैरे जे सुकलेले होते ते कालचे सगळे घड्या घालून ठेवून दिले जागेवरती. त्यानंतर जी बेडशीट होती बेडवरची ती छान झटकून छान एकदा अंथरून घेतली. आणि आता खूप गरम होत होतं, आज 2-3 दिवसापासून खूप गरम होतं आहे. पाऊस वगैरे नाही आहे, कडक ऊन पडलेलं आहेत, पण खूप गरम होतं आहे आणि थंड पाण्यानेच मला आंघोळ करायची होती. तर म्हटलं चला आता काही थंड पाण्याने जितकं लागेल तितकं आपण पाणी घेऊ शकतो, फ्रेश वाटतं त्यामुळे. आणि आता बेडशीट वगैरे छान नीट करून घेतली.
आणि हो, माझा ब्लॉग आवडला असेल, व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि हो, अशाच छान छान कमेंट करा, म्हणजे मला जेणेकरून मला खूप मोटिवेशनल वाटतं. आणि कमेंट तर मला करतातच आहेत, पण ज्या ताई किंवा दादा माझ्या व्हिडिओ बघत आहेत त्यांनीसुद्धा मला कमेंट करा. तुमचे जे काही कमेंटमध्ये तुम्हाला जे काही सांगायचं आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आवडला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला काय बघायला आवडतं असं. त्यानंतर बाल्कनीमध्ये आले. बाल्कनीमध्ये आल्यानंतर सगळं झाडांना एकदा छान पाणी मारून घेतलं, कारण 2 दिवस मी नसणार आहे, त्यामुळे म्हटलं झाडं सुकतील तर छान असं पाणी वगैरे मारून घेतलं. आणि इस्त्री वगैरे सुद्धा जी जागच्या जागेवर मिस्टरांनी इस्त्री केली कपड्यांना, पण इस्त्री तशीच ठेवलेली होती, ती सुद्धा जागच्या जागेवर ठेवून दिली. सगळ्या वस्तू जागच्या जागेवर टापटीप जर ठेवलं ना तर घर अगदी चकचक आणि व्यवस्थित वाटायला लागतं. तर बघा आता शिवांश एकीकडे मस्ती चालू होती आणि झाडू वगैरे मारून घेऊया म्हटलं. सगळ्या रूमला 1 BHKच आहेत, पण झाडू वगैरे मारून घेतला की अगदी सगळं धूळ वगैरे काय असेल सगळं निघून जातं. तर आता झाडू वगैरे पण इथे मारून झालेला होता. आणि आता दुसरं काम म्हणजे आंघोळीच्या अगोदर जे मी काही काम करते ना, म्हणजे क्लिनिंगचं जे काही डस्टिंगचं काम असतं ना घरामध्ये, तुम्हाला माहीतच असेल धूळ एनी टाईम पूर्ण वर्ष धूळ घरामध्ये असतेच. कितीही आपण घर स्वच्छ करा किंवा कितीही आपण काही करा तरीही घरामध्ये धूळ येतच असते. दरवाजे खिडकी जरी बंद असल्या तरीसुद्धा घरामध्ये धूळ काय माहिती कुठून येते, पण खूप धूळ येत असते. त्यामुळे घरात रोजच्या रोज स्वच्छता करणंसुद्धा गरजेचं असतं. तर बघा आता छान एकीकडे मस्त TV युनिट आणि TV युनिट नाही, TVचा जो स्पीकर आणि टेबल जो आहे ना, TVसुद्धा हे रोजच्या रोज मी पुसत असते. आणि जिथे जिथे रोज धूळ वगैरे दिसते ना तर ते सगळं हातात बसलेलं आहे. धूळ वगैरे मला पुसल्याशिवाय होत नाही. फ्रीज वगैरे सुद्धा छान असं पुसून घेत असते. फ्रीजलासुद्धा काही जे हाताचे डाग तेलकट वगैरे लागलेले असले ना तर पुसूनच घेत असते. त्यानंतर थोडी व्हिडिओ स्पीडमध्ये केलेली आहेत, कारण मला तुमच्यासोबत माझा पूर्ण रुटीन शेअर करायचा असतो. आणि बाहेर जाण्या अगोदर आपण हे काम जर असं सगळं घर स्वच्छ करून गेलो ना तर घरामध्ये आल्यानंतर आपल्याला चिडचिड देखील होत नाही आणि घर आपलं स्वच्छ बघून आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं. घरामध्ये जर कोणी अचानक जर कोणी पाहुणे वगैरे येणार असेल तरी आपलं घर आवरलेलं असतं. आणि बघा आता बोलता बोलता सगळं इथं बेसिंग वगैरे स्वच्छ करून घेतला. रोजच्या रोज मिररसुद्धा पुसून घेत असते, बेसिंग छान धुवून घेते. म्हणजे हे काम रोजच्या रोज जर केलं ना तर डीप क्लिनिंग करण्याची सुद्धा गरज पडत नाही. त्यानंतर बाल्कनीमध्ये आले. आंघोळ वगैरे झालेली आहे आता आणि ड्रेस वगैरे चेंज केला जाण्यासाठी आंघोळ वगैरे करून झालेली होती. आणि आता कपडे वगैरे जे धुतलेले होते सगळे कपडे धुवून झालेले होते. आणि टॉवेल्स वगैरे सुद्धा जे भिजवलेले होते टॉवेलसुद्धा छान असे धुवून झाले होते, चांगले स्वच्छ निघालेले होते. आणि ऊन खूप कडक पडलेलं होतं, म्हटलं हे टॉवेल वगैरे लवकर सुकतील. तर बघा आता सगळं काम करून झालेलं होतं. आणि छोटे छोटे जे कपडे आहेत शिवांचे ते मी असे मध्येच टाकत असते, कारण बाल्कनीमध्ये कसं आहे ना उडून जाण्याची शक्यता असते किंवा मग किडे वगैरे लागण्याची किडे वगैरे जर चिटकून बसले तर कपड्यांमध्ये तसेच राहून जातात. त्यामुळे मग छोटे कपडे मी घरामध्येच ठेवते आणि बाकीचे मोठे कपडे जे असतात ते रात्रभर जरी बाहेर राहिले तरी चालतात. आणि बघा आता टॉवेल्स बाकीचं तर कपडे वाळत टाकलेलेच होते. आणि आता जे टॉवेल होते ते मी कम्फर्टमध्ये भिजत घातले, ते थोडा वेळ कम्फर्टमध्ये ठेवले, म्हणजे छान असा कपड्यांचा छान असा वाससुद्धा येईल, सुगंध येईल. त्यामुळे तर कपडे छान आता धुवून टॉवेल आता छान पिळून घेतले, चांगले कडक पिळून घेतले. आणि त्यानंतर म्हटलं बाल्कनीमध्ये आता लगेच सुकट टाकूया. आणि हे जे पाणी होतं कम्फर्टचं ते मी फेकून बाथरूममध्ये न टाकता टॉयलेटमध्ये टाकत असते, म्हणजे टॉयलेटमध्ये सुद्धा लगेच क्लीन होऊन जातं टॉयलेट. आणि रोजच्या रोज बाथरूम आणि टॉयलेट दोन्ही मी क्लीन करते, कारण एरवेळी तर आपण डीप क्लिनिंग करतोच, पण रोजसुद्धा मी करत असते, त्यामुळे जास्त टॉयलेट बाथरूम खराब होत नाही. आणि बघा आता कपडेसुद्धा छान वाळत टाकलेले आहेत. त्यानंतर पुढचं काम म्हणजे जे सगळं काही जे पिळलेलं जे पाणी होतं, जे सांडलेलं पाणी होतं ते सगळं असं वायपरने क्लीन करून घेते. कारण कसं आहे ना बाल्कनीमध्ये येतो जातो, त्यामुळे कसं पाय सटकायची भीती वाटते. त्यामुळे वायपरने असं एकदा क्लीन करून घेतलं ना तर खूप लगेच बाल्कनी अगदी कोरडी राहते. तर आता सगळं माझं टोटल काम करून झालेलं होतं. आता छान असे परत एकदा हातपाय धुवून घेतले, फ्रेश झाली, थोडंसं फेसवॉश केला. आणि आता मम्मीकडे जायचं होतं, त्यामुळे मी काही मेकअप वगैरे इतकं करणार नाही आहे, कारण मम्मीकडेच जायचं होतं. त्यामुळे स्टोल वगैरे बांधून घेतला तरी चालतो, कारण मेकअप कसं आहे ना पूर्ण मेकअप करायचा, परत मम्मीकडे जाऊन फेसवॉश करायचा, दिवसभर काही कुठे बाहेर जायचं नाही आहे. तर आता माझं सगळं इथे आवरून झालेलं होतं. आणि शिवांशी मस्ती तुम्ही बघू शकतात, मी नेमकं कॅमेरा ऑन करून विसरून गेलेली होती. त्यामुळे बघा आता शिवांशला पण माहिती नव्हतं की कॅमेरा चालू आहेत आणि व्हिडिओ रेकॉर्ड होत होती.
तर बघा त्याचं काय चाललं होतं मी नंतर बघितलं व्हिडिओमध्ये. ते कपडे वगैरे शोधत होता, टोपी वगैरे जॅकेट वगैरे चालू होतं शोधणं त्याचं. थोडी शायनिंग वगैरे मारत होता. आणि त्यानंतर मी त्याला परत एकदा छान जॅकेट वगैरे घालून तयार केलं आणि आता निघायचं होतं. तर सगळं काम आता टोटल झालेलं होतं. त्यानंतर जायच्या अगोदर शिवांशला म्हटलं की देवाच्या पाया पड आणि निघण्याच्या अगोदर पाया पड देवांच्या, आमच्यासोबतला असं सांग देवाला. तर छान आता शिवांशने मी दोघांनी देवाच्या छान पाया वगैरे पडले आणि आता मम्मीकडे आम्ही चाललेलो आहे. तर इथून पुढचे जे 2-3 दिवसाचे जे ब्लॉग आहेत ते तुम्हाला मम्मीकडचेच बघायला भेटतील. तर चला आता कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता निघताना खूप ऊन होतं तर सनकोट वगैरे घातला, कारण कसं आहे ना ऊन खूप लागलं ना तर हाताला टॅनिंग वगैरे लगेच येत असते. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करा. मी वाट बघतोय. बाय बाय.